नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले नगरपंचायतसाठी आज अत्यंत चुरशीने मतदान होऊन 11,437 मतदारांपैकी 9,606 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 83.99% मतदान झाले. मतदान अत्यंत चुरशीने झाले. काही मतदारांनी अत्यंत प्रामाणिकपणे शहराचा विकास करणाऱ्या उमेदवाराला आपले पवित्र मत दिले, तर काही जणांनी मतदान करताना मागील 5 वर्षातील गचाळ कारभार आणि शहराचे भविष्य याकडे दुर्लक्ष करून दारात आलेल्या लक्ष्मीचे स्वागत केल्याची चर्चा सुरू होती. एकूणच या निवडणुकीमध्ये पाण्याचा प्रश्न ज्वलंत झाला होता. हातकणंगले शहरासाठी फक्त विमानतळ सोडून सर्व योजना मतदानापूर्वीच आश्वासनांद्वारे पोहोचल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. हातकणंगले शहराचे भवितव्य कोणाच्या हाती द्यायचे याचा निर्णय शहराने आज घेतला असून पण मतपेटीतून बाहेर काय येते हे 21 डिसेंबरच्या निकालावरून स्पष्ट होईल. उमेदवार पाहून, त्याचे कर्तृत्व पाहून निकाल विचित्र लागला तर नवल वाटायला नको. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार तर एकूण 17 नगरसेवक पदासाठी 78 उमेदवार उभे होते. यामध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र पॅनल उभे केले होते, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, उभाटा, शिवसेना यांनीही स्वतंत्र पॅनल उभे केले होते. आज मतदानाच्या दिवशी 3 ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आले होते. सकाळपासूनच सर्व केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर मोबाईल आत नेण्यावरून कार्यकर्ते, मतदार आणि पोलिसांच्या मध्ये वारंवार वाद निर्माण होत होते. अण्णासाहेब डांगे कॉलेजमधील मतदान केंद्रावर मतपेटी पुजण्यासाठी पोलिसांनी हरकत घेतल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर दोन्ही बाजूला केळीची पाने वगैरे पूजन केले होते. याच केंद्रावरील प्रभाग क्रमांक 4 मधील मशीन 2 वेळा बंद पडली होती. त्यानंतर त्या ठिकाणी मशीन बदलण्यात आले. आज चुरशीने झालेल्या मतदानात 4,887 पुरुष, 4,759 अशा एकूण 9,606 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे इतर 30 मतदान असून त्यातील सुद्धा एकानेही मतदानासाठी उपस्थिती लावली नाही. महानंदा फुटाणे या 75 वर्षीय महिलेने स्वतः येऊन मतदान केले, तर 85 वर्षीय चिंगूबाई बापू सुतार यांना त्यांच्या कुटुंबाने व्हीलचेअरमधून आणून मतदानाचा हक्क दिला. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी मतदानासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तर काही मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र रॅलीने येऊन मतदानाचा हक्क बजावला, तर काही दिव्यांग मतदारांनी कोणाचाही आधार न घेता स्वतः मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी सुशीलकुमार बेल्लेकर, हातकणंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित असणाऱ्या 150हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी 3 दिवस स्वतंत्र अशी जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था केली असल्याने कर्मचाऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण होते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडले. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना आमिष दाखवताना पोलीस पथक आणि निवडणूक भरारी पथक यांनी पाठलाग करून कार्यकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण अंधाराचा फायदा उठवत कार्यकर्त्यांनी रक्कम टाकून धूम ठोकली. या घटनेवरून शहरांमध्ये लक्ष्मी प्राप्तीची घटना मोठ्या प्रमाणात घडल्याचे जाणवत होते.